काल आम्ही एक पेशंट नेलं होतं दवाखान्यात. खूप जास्त लोक आम्हाला हसायचे. त्याला म्हणजे आवाज दिला तरी ते पळत यायचा, पका पका. सॉरी, कारण दाजीने विकूनच दिलं नाही आम्हाला. दाजी म्हणले नाही मला विकायचं नाही, मला कर्मच नाही त्याशिवाय. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त आहेत का? मी पण ठीक आहे. काल आम्ही एक पेशंट नेलं होतं दवाखान्यात. ते पेशंट आता वायाला गेलंय आणि त्याची ती वाटली की पहिले हे औषधाची बॉटल दिली होती, पण त्यांनी पण फरक पडला नाही. आणि इंजेक्शन पण दिलं होतं, तर त्यांनी पण काहीच म्हणजे फरक पडला नाही. खूप दुःख झालंय. आणि काल आम्ही दवाखान्यात नेलं तर खूप जास्त लोक आम्हाला हसायचे आणि म्हणायचे की ताई ताई तुम्ही विकून टाका ना त्याला, 4 पैसे करा. खूप जास्त आम्हाला हसायचे. पण बघू शकता तुम्ही, बघा त्याचं नाव आम्ही पक्का ठेवलं होतं. खूप जास्त लाड करीत होतो आम्ही त्याचा. 6 महिने सांभाळलेला होता. आणि त्याला विकूच वाटत नव्हतं. तर दाजी म्हणले नाही त्याला विकायचं नाही. त्याला म्हणजे आवाज दिला तरी ते पळत यायचा, पका पका. सॉरी. तर खूप जास्त आम्हाला विचारलं की तुम्ही विकून टाका ना, विकून टाका ना. तर आम्हाला म्हणजे विकूनच वाटत नव्हतं, कारण त्याला माणसासारखं गिन्यान होतं आणि खूप लाडाचा पक्का झाला होता आमचा तो. तर खूप जास्त दुःख झालंय आम्हाला आणि दाजीला सुद्धा खूप जास्त दुःख झालंय, कारण दाजीने विकूनच दिलं नाही आम्हाला. दाजी म्हणले नाही मला विकायचं नाही, मला कर्मच नाही त्याशिवाय. तर ते तर कॅमेरा समोर यायचंच नको म्हणले. आणि खूप जास्त आता आठवण येईल, कारण 6 महिने सांभाळलेला होता ना आम्ही. तर त्याचं खूप जास्त लाड होता आणि खायला त्याला. काल दवाखान्यात नेलं पण फरकच पडला नाही. ते सांभाळायलाच ध्यानातून जात नाही ना, त्याच्यामुळे ते खूप जास्त दुःख झाल्यासारखं वाटतं. आणि तुम्ही म्हणता काय बाई ताई कोंबड्यासाठी रडते, कारण लेकरापेक्षा जास्त आम्ही त्याला जीव लावला होता. खूप जास्त म्हणजे खूप जास्त जीव लावला होता. त्याची औषधाची बाटल आणि त्याचे माग आम्ही ब्लॉक पण आहेत, त्याला ब्लॉक काढलेले. गिराईक सुद्धा आलत त्याला, तरी पण आम्ही विकलं नाही. पिले घे त्याला, चल घे ना.
त्याला. आणि इकडं तर खूप सारे म्हणले का भाऊ तुम्ही विकून टाका ना त्याला, कशाला ठेविता, 4 पैसे होतील. आणि इकडं 4 पैसे होतील त्याला, कशाला ठेवलंय तुम्ही. तर ते म्हणले की नाही मी असा मरून देईल पण मी विकणार नाही, कारण त्याला खूप जास्त माणसासारखं म्हणजे माणसासारखं ज्ञान होतं. आणि खूप म्हणजे त्याला बोलवलं की लगेच पका म्हणलं की लगेच पळत यायचा. आणि असं मांडीवर येऊन बसायचा. खूप जास्त असा लाड घालवायचा. आणि रात्री पण चांगला होता, पण काही एकाएकीच काय झालं काय माहिती त्याला. रात्री मी त्याच्या डोक्यावरून हात फिरला, मस्त असं डोळे झाकायला, म्हणजे असं हात फिरला तर असं मस्त असं मान माझ्याकडे अशी केली. चांगलं होतं म्हणजे असं भारी.